खूप दिवसापासून हा व्हिडिओ गॅलरीमध्ये पडला होता आणि चला म्हटलं की आज एडिट करून टाकू आणि नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि आज मी बनवणार होते तिळगुळाची चटणी आणि काही जणांना माहीत पण असेल, काही जणांना माहीत नसेल. आणि तवा मी गरम करण्यासाठी अगोदर 5 मिनटं ठेवलेला होता. त्यानंतर मी तिळगूळ घेतलं, मस्तपैकी भाजून घ्यायचं. चटचट आवाज येतो तेव्हा समजायचं की तिळगूळ आपले भाजायला लागले. एक 10 ते 15 मिनटं मस्तपैकी भाजून घ्यायचं. तिळगूळ भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये गार करत ठेवायचं एक 10 ते 20 मिनटं. त्यानंतर आपण साहित्य बघू. लाल तिखट घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेलं आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, ओलं खोबरं, चवीनुसार मीठ. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात सगळं टाकून घ्यायचं आणि छानपैकी फिरवून घ्यायचं. आणि जास्त बारीक पण नाही करायचं, जास्त मोठं पण नाही, मीडियम करायचं. गरम गरम तिळगूळ कधीच मिक्सरच्या भांड्यात फिरवू नका, नाहीतर ते एकदम घट्ट होतं आणि गार करून घेतलेलं असते ते एकदम सुटसुटीत चटणी होते. तिळगूळ भाकरीसोबतही आपण खाऊ शकता, चपातीसोबत किंवा भातासोबत, जसं तुम्हाला आवडेल तसं. मला तर भाकरी आणि लोणचं आणि तिळगुळाची चटणी खूप आवडते.